नमस्कार मैत्रिणींनो, श्रीकृपा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज अष्टमी आणि आज अष्टमीला देवी माताची ओटी भरली तर आपल्याला खूप चांगलं फळ मिळते। तर ओटीत मी काय काय घेतलेलं आहे, खण म्हणजे ब्लाऊज पीस, नारळ, बांगड्या, देवीच्या शृंगाराचं सगळंच सामान, कुंकवाची डबी, त्यानंतर जोडवे, कंगवा, पोत, मेहंदीचा कोन, तेलाची पाऊच, टिकल्यांचं पॉकेट, आरसा, शॅम्पू, बो, त्याच्यानंतर काजळ, त्याच्यानंतर मांगटिका आणि ओटीतलं खूप महत्त्वाचं असं सामान म्हणजे तांदूळ, खारक, हळकुंड, बदाम जर सगळी असली तर ते घ्यायची आवर्जून। त्याच्यानंतर विलायती आणि लवंग, विलायची आणि लवंग याचंही खूप महत्त्व आहे। हे सगळं सामानाच्या सोबत देवीला गोड नैवेद्य म्हणून मी खडीसाखरसुद्धा ठेवत असते। तर अशा प्रकारे ह्या ओटीची संपूर्ण तयारी मी केलेली आहे आणि आता माझ्या कुलदेवतेची ओटी मी भरणार आहे। एक ओटी ही घरी देवीची आधीच देवीसमोर घट बसतो किंवा दिवा लावतो त्या दिवशीच मी ठेवून देत असते। आणि आता आम्ही कुलाचाराप्रमाणे जिथे नेहमी जातो पूजेला त्या ठिकाणी ही ओटी मी आज अष्टमीच्या दिवशी अर्पण करणार आहे। धन्यवाद।